मुलं, आपल्या नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना प्रथम हॅपी न्यू इयर. ने आपण चाललो आहोत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी. खूप सुंदर अशी पार्टीची तयारी झालेली आहे. मलाच यायला थोडंसं लेट झालंय. सर्वजण आलेले आहेत. कार्यक्रमाच्या अगोदर दीपप्रज्वलन व तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे. तसेच हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे. या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. नवीन वर्षाची सुरुवात कशाने करायची आपल्याला? आपण आपल्या स्वतःला कसं सुधरवू? फक्त फिटनेस म्हणजे सगळं काही नाही. आपला क्लास आहे योगाचा, आपण आपल्या फिटनेससाठी इथे येतो. बाकीच्या पण खूप काही गोष्टी आहेत. आपण प्रत्येकाशी कसं वागलं पाहिजे, प्रत्येकाशी कसा सन्मान दिला पाहिजे मोठ्या माणसांना. तर ह्या प्रार्थनेतून आपण ते शिकू. म्हणून आवर्जून ही प्रार्थना आज घेतली की आपली सुरुवात चांगली करण्यासाठी. समजलं सगळ्यांना? बोल तुला मम्मी नंतर. अगोदर आज माझे स्टुडंट बोलणार आहे सगळं. मी फक्त शुभेच्छा देणार आहे अगोदर. माझे स्टुडंट ऑनलाईन असं म्हणायचं, ऑफलाईन असं. सगळ्यांनी आपल्या. आणि माझी अशी इच्छा आहे, एक इच्छा पूर्ण करा. मागच्या न्यू इयरला पण दोघी तिघीच बोलले होते. आज सगळ्यांनी जास्त नाही बोलायला हवं. 2-2 मिनिटं प्रत्येकाने बोला. न्यू स्टुडंट असो नाही तर ओल्ड स्टुडंट असो. असं नाही म्हणत की आपल्या गुरुजीच आपण इथे येऊन सगळी काही तारीफ करायची. आपल्या स्वतःत काय बदल झाले, आपल्याला अजून काय बदल करू वाटलं, सगळं तुमच्या मनात जे काय असेल ते. आपल्याला वर्षातून एकच दिवस असतो आपलं स्वतःचं मन मोकळं करायला, तो म्हणजे आपली न्यू इयर पार्टी. तर आज सगळ्यांनी 2 मिनिटं आहे ना बोलायचं. नमस्कार, हॅपी न्यू इयर टू ऑल माय फ्रेंड्स. मी आता गेल्या महिन्यामध्ये क्लास जॉईन केलेला आहे. तर म्हणजे मी मनाने फार माझं खच्चीकरण झालेलं होतं, कारण मी 3 वर्ष पूर्ण बेड रेस्ट घेतलेली आहे. माझं मणक्याचं ऑपरेशन झालेलं. पण इथं येऊन मला आहे ना माझं माइंड फ्रेश थँक्यू. एक मिनिट, तुमच्यात बडबड नका करू. तुम्ही इकडे लक्ष. सर्वांना हॅपी न्यू इयर. मी छोटीशी कविता केली मॅडमसाठी. ती आज मी म्हणून दाखवते. चुकली असेल तर माफ करा. दिशादर्शक पाना असतो गुरु, संस्काराची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तृत्वाचे गगन भरारी शंखनाद असतो गुरु. असं मी गुरुंना वंदन करते आणि माझ्या सर्व मैत्रिणींना नमस्कार करते. मी 2 शब्द आज मॅडमविषयी बोलणार आहे. मॅडमविषयी 2 शब्द बोलले म्हणजे खूपच कमी आहे, कारण मॅडमसाठी बोलायला शब्दच कमी पडतात. अशा आहेत आमच्या मॅडम. त्यांनी क्लासला येणाऱ्या सगळ्या महिलांना स्वतःसाठी जगायला प्रोत्साहित केलं, स्वतःसाठी जगण्याची नवीन दिशा दाखवली. अशा आहेत आमच्या गुरु. सॉरी मॅडम, एवढं बोलू शकते. त्यांची ओळख झाली पाहिजे. माझं नाव अनुराधा पोष्टी. मी ऑनलाईन क्लासची स्टुडंट आहे मॉर्निंग क्लासला. आणि मला फार म्हणजे छान वाटतंय की घरातले सगळे म्हणजे कामं करून मला सकाळी ऑनलाईनमुळे वेळ मिळतो योगा करण्यासाठी. आणि येण्याचा खूप आग्रह होता, म्हणून मी पुण्यावरनं आली इथे. माझं सासरी जातं विंगाचं, मी पुण्यामध्ये असते. आणि ती बोलली होती की आपले पण स्टुडंट पाहिजे ऑनलाईनचे. म्हणजे मी आले. थँक्यू. वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव यामिनी फळे. मॅडम विषयी काय बोलू, खूप काही बोललं तरी कमीच आहे. मॅडममुळे खूप बदल झाले आयुष्यामध्ये, स्वभावामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे चिडचिड खूप व्हायची, ती आता योगाने कमी होती घरात, त्याच्यामुळे शांतता राहते.
आणि सगळ्यांचं बिर्याणी पण खाऊ. इकडे तिकडे बाकी आहे. रील पण करतो आम्ही. रील पण करतो आम्ही. एवढंच बोलायचं. मी सध्या क्लासला येत नाहीये. खूप दिवस क्लास केलेला आहे, पण आमच्या मॅडम खूप छान आहेत, चांगले आहेत, म्हणून त्या मला कधी विसरत नाहीयेत आणि मला आग्रह केला म्हणून मी आज आले. मी पुन्हा जॉईन करणार आहे, पुन्हा सगळ्या मैत्रिणींमध्ये येणार आहे, आमच्या मॅडममुळे येणार. एक प्रश्न, चांगल्या मॅडम. माझं नाव पल्लवी घोगरे. आज सगळ्याजणी खूप छान दिसत आहेत. रोज आपण जीन्स पॅन्ट म्हणजे टी शर्ट पॅन्ट मध्ये पाहतो, पण आज खरंच सगळ्याजणी खूप छान दिसत आहेत. आणि मला मॅडम बद्दल एवढं सांगू शकते की मॅडममुळे माझ्या मिस्टरांची इच्छा पूर्ण झाली. माझ्या मिस्टरांना सारखं वाटायचं की मी एकदा तरी म्हणजे ब्लड डोनेट करावं. मी आतापर्यंत 3 ब्लड डोनेट केलेलं आहे. तुम्हाला प्रवीणरावांचं नाव घेताना प्रवीणराव म्हणतात मला. प्रवीणरावांचं नाव घेताना प्रवीणराव म्हणतात मला, तुझ्या या योगाला माझ्या पाकिटाची जोड. तुझ्या या योगाला माझ्या पाकिटाची जोड. दोन्ही बारीक झाले, आता तरी क्लास सोड. मी अश्विनी दत्तात्रय सोनसळे. मी संध्याकाळची स्टुडंट आहे. लिपस्टिक लागली तरी चालेल माझी. नमस्कार, मी अश्विनी दत्तात्रय सोनसळे, संध्याकाळच्या बॅचच्या स्टुडंट आहे. मॅडम बद्दल काय सांगावं, मी खूप जुनी स्टुडंट आहे, जवळपास 3 वर्ष होऊन गेले क्लास करते. इथं आल्यानंतर क्लास म्हणजे फक्त तुमचं वजन वाढवणं किंवा वजन कमी करणं नाही, तर तुमचं एक जे मन आहे ते एकाग्र करणं, तुमचे चांगले विचार प्लस नाही का, तुमच्या आतून जी शरीराची रियाज करणं, शरीरातले जे चांगले बदल असतात ते योगामुळे होतात. प्लस इथं प्राणायाम आणि बऱ्याचशा गोष्टीमुळे तुमच्यामध्ये खूप बदल होतात. तुमची चिडचिड कमी होते, तुमचं मन एकाग्र होतं आणि तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतात. आणि प्लस हे नाही का, इथं आल्यानंतर आपण खूप ऍक्टिव्ह पण होतो. आणि मला एवढं सांगायचं की ज्या आताच्या लेडीज आहेत त्या फक्त चूक आणि मुलं एवढंच करतात, तर आपण आपला थोडा वेळ आपण आपल्या जगण्यासाठी जर दिला ना, तो आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे तिथं आपण 50 वर्ष जगणार गेलो ना, पण आपण तिथं 70 वर्ष जगणार. आणि मॅडम विषयी तर काय सांगणार, म्हणजे इथं आल्यानंतर माझंच नाही प्रत्येक लेडीजच म्हणजे पूर्ण जे म्हणजे जे लाईफ असते ना ते पूर्ण चेंज होतं. नमस्कार, मी मयुरी दळवी. खरं तर सर्वजण मॅडम बद्दल काय सांगू सांगत होते, पण खरं तर मॅडम मी भिंगारमध्ये योगा क्लास चालू करून पहिले महिलांना 1 तास स्वतःसाठी टाइम आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला भिंगारमध्ये योगा क्लास अवेलेबल केला. त्यासाठी मॅडमचं खरं तर पहिले धन्यवाद. आणि सर्वांनी पाहिलंच असं आम्ही मालावर गेलो होतो, सगळे लहान मोठे होतो, खूप मजा मस्ती केली, पळणे वगैरे सगळं, कबड्डी वगैरे हे सगळं शक्य आम्हाला योगामुळेच झालं. कारण त्याच्यामध्ये खूप वयस्करही महिला होत्या, त्यांनाही तिथं खेळता आलं. सर्व हे योगाला येतात, वेळेवर 1 तास देतात, त्यांच्यामुळेच आम्हाला हे शक्य होऊ शकतं ह्या वयातील सर्व मजा वगैरे करण्यासाठी. माझं नाव राष्ट्रीय झोपडे. पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी योगा क्लास लावल्यापासून माझ्यामध्ये खूप बदल झाला आणि खूप माझे मान्यता कमरे त्यात सांगितले डॉक्टरनी. मी डॉक्टरच्या खूप 7 ते 8 वाजतापर्यंत दिले. शेवटी मला डॉक्टरमध्ये योगा जॉईन करा, त्यांनीच तुम्हाला खूप फरक पडेल. मी आता 5 ते 6 महिन्यामध्ये योगा करते. म्हणजे खूप बदल जाणवतो. असं बसलं तरी मला स्वतः स्वत जाता होतं. योगाच्या क्लास जसं जॉईन झालं त्याच्यामुळं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि क्लास भिंगारमध्ये जॉईन झाले त्याच्यामुळं खूप मॅडमचा एकदम मनापासून आभार. विचार केला की काहीतरी करावं लागलं. सगळ्यात अगोदर मी सुरुवात केली. मी माझ्या मिस्टर म्हणलं दोरीवरच्या उड्या आणा, मला दोरी सांगितली. म्हणले अरे गुडघ्यांना प्रॉब्लेम येईल, काहीच नाही.
सगळं मी बूट वगैरे घातला, सगळं व्यवस्थित गुडघ्यांना निकॅप वगैरे लावली आणि मी उड्या मारायला सुरुवात केली. 2,500 उड्यांपर्यंत गेले मी. 78 किलो वजनावरचं मी 63 किलो वजनावर आले. 63 किलो वजनावर आले. मी असा एक विचार केला, अरे आपल्यासारख्या स्त्रिया किती जाड आहेत अशा रस्त्याने पाहिल्यावर, त्यांना पण असा प्रॉब्लेम येत असेल ना. तुम्हाला गरज नाही सांगण्याची की वजन असल्यावर किती स्त्रियांना किती प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. लक्षात येते ना तुमच्या? मला काय तुम्ही मी तर म्हणते पुढे तुम्ही ट्रिपला सुद्धा जाऊ शकत नाही की किंवा ट्रेकिंगला सुद्धा जाऊ शकत नाही तुम्हाला हेवी वेट असल्यावर. लक्षात येते ना मला काय म्हणायचंय तुमच्या? तर मी असा एक विचार केला की आपण फक्त स्वतःसाठी जीवन जगतोय, आपल्या फॅमिलीसाठी जीवन जगतोय, तर आपला उपयोग समाजात सगळ्यासाठी झाला पाहिजे. हे डोक्यात कुठेतरी होतं की आपण स्वतःसाठी जीवन जगतोय, आपला उपयोग हा सगळ्यांसाठी झाला पाहिजे. तर मी एक दिवस माझे मिस्टर ड्युटीवरून आले आणि म्हणलं, अहो माझं वजन कमी झालं एवढं, पण मला एक काम करायचं. काय करायचं तर म्हणलं मला योगा टीचर व्हायचं. योगा टीचर व्हायचं म्हणलं ऍडमिशन चालूच होतं. बघा प्रत्येक गोष्टीचा योग लागतो. तुम्ही इथं आलात हा तुमचा योग आहे. तुमच्या प्रारब्धात कोणतरी सांगितलेलं आहे की तुम्ही इथं या म्हणजे तुमचं आयुष्य इथं वाढणार आहे. आणि तुमची आणि माझी भेट झाली, ही ब्रह्मदेवाच्या मनात होती की तुमची आणि माझी भेट व्हावी म्हणून तुम्ही इथं आला. लक्षात घ्या, एकमेकांसाठी कोणीतरी कोणातरी नातं असतं म्हणून माणूस इथे येतो. तुमचं माझं काही बॉन्डिंग आहे का? तुमचं माझं काही नातं आहे का? बिलकुल नाही. पण ती देवानी कुठेतरी गाठ बांधून ठेवलेली आहे की तुमच्या जीवनात असा व्यक्ती येणार आहे आणि त्याच्यापासून तुमचं चांगलं होणार. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही म्हणजे फक्त मी काय चांगलं काम करते, मी माझं काम करते, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही फक्त काय म्हणताय, मॅडम खूप चांगले, मॅडम खूप चांगले. अरे मॅडम चांगले नाहीये, देव चांगला आहे की तुमची आणि माझी भेट झाली. लक्षात येते ना तुमच्या? तर आपण इथं आलो होतो की मग मी क्लास जॉईन केला, 1 वर्षाचा कोर्स केला. बरोबर आहे? 1 वर्षाचा कोर्स केला मी. परत 2 महिने माझ्या मामास सासऱ्यांकडे प्रॅक्टिसला गेले. हे सगळी मेहनत आणि मी जे हे करू शकले हे फक्त आणि फक्त माझ्या घरातल्या माणसांमुळे आणि माझ्या मित्रांमुळे, माझ्या मुलांच्या मुळे. त्यांच्यासाठी एकदा खरंच अजूनही मला काहीतरी करायचं असलं, हे एवढी फिनिशिंग, हे एवढं सगळं. संध्याकाळी रात्री मिस्टर 12 वाजता जरी आले तरी ते बिस्लरीचे बॉक्स घेऊनच आले, फुलं माझे दीर घेऊनच आले. मुलींनी हे सगळं आवरलं, जावं येतात ते करतायचे. मी बिलकुल काही म्हणजे थोडंफार करते, बाकीचे सगळंच हे करतात कारण मला खरं बोलायला आवडतं, मला खोटं नाही आवडत. तर हे सगळं माझ्या मागं सपोर्ट आहे म्हणून मी हे करू शकते. एकटी स्त्री तर काही करू शकत नाही. बरोबर आहे? तर इथं आलो आपण. तर मग मी योगा क्लास सुरू केला. मी फक्त ह्या 5 स्टुडंटवर, 4च होते मला वाटतं, रुपाली, शीतल, कीर्ती, ह्या 3-4 जणींच्यावर मी क्लास चालू केला. अचानकच असं माझ्या मिस्टरला सारखं भेटावं, तू क्लास कोर्स केलाय, कर चालू. तर मी चालू केला. तर ह्या 4 जणी आल्या. 4 जणी म्हणता पूर्ण 15 ते 20 दिवसात माझे 25-30 स्टुडंट झाले. नंतर मग सकाळची बॅच झाली. ती बॅच चालू झाल्यावर नंतर असं यायला लागलं बाहेरून की मॅडम तुम्ही संध्याकाळची बॅच चालू करा. असं करत मी परत संध्याकाळची बॅच चालू केली 4 ते 5. अरे बापरे, ती पण फुल झाली. एक वर्षी माझे 120 स्टुडंट होते. माझ्याकडे रजिस्टर आहे. 120 स्टुडंट होते. 120 हँडल करायचे मी स्त्रियांना. आणि सगळ्यात अगोदर माझ्या भाऊजींनी सांगितलं मला, बाई हे आपलं भिंगार आहे, तू ह्या स्त्रियांना तुझं हे चांगलं आहे, तुझे विचार चांगले, तू हे करू शकते, पण तुम्हाला पण सांगण्याची गरज नाही. बायका म्हणजे बायकांचे विचार वेगळे, हे सांगण्याची गरज नाही तुम्हाला. तर आपण त्यापैकी नाही. मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते की विचार कुणी काही म्हणणार, कुणी काय म्हणणार, तर तुला ह्याच्यात उतरायचंय तर तू तो सगळा विचार करून उतरायचंय. तर मी म्हटलं ठीक आहे, मी सगळं हँडल करते, काही प्रॉब्लेम नाही. तर माझा 1 वर्ष क्लास इतका स्ट्रिक्ट चालला. विद्यार्थी ऍबसेंट राहायचं म्हणलं ना तर मला फोन करायचा, अक्षरशः मला घरी सांगायला यायचे, मॅडम प्लीज मला 2 दिवस त्याच्यावर कामी. मॅडमने आता सगळं सांगितलं, ए पासून झेड पर्यंत काहीच ठेवलं नाही मला बोलायला. सगळं तुम्हाला समजतंय. पण आता एकच गोष्ट महत्वाची सांगते, ती म्हणजे योग म्हणजे यूज, आणि यूज म्हणजे शांतता, पॉझिटिव्ह विचार करणे. त्यामुळे तुम्ही इथं आल्या ना दुसऱ्यांबद्दल कधीच निगेटिव्ह थिंकिंग करू नका. जेवढी तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करता समोरच्याबद्दल तेवढंच तुम्हाला स्वतः आत्मसात होणार आणि तेवढा पॉझिटिव्हनेस आपल्या बॉडीमध्ये येतो. एवढंच सांगते शेवटचं. आणि क्लास मिस करू नका. एवढं सगळं गायलंय मॅडमने आता, ते सगळं कानातून ऐकलंय तुम्ही, ते आता डोक्यात जाऊ, दुसऱ्या कानातून निघून नका.
महत्त्वाचं आणि योगाचा जेवढा होईल तेवढा प्रसार करा. ही गोष्ट अशी पैसे कमवण्याची नाही, ही गोष्ट आपलं लाईफ वाढवण्याची. त्यामुळे जेवढा प्रसार करता येईल तेवढा प्रसार करा. आपल्यामुळे समोरच्याचा जर फायदा होत असेल तर आपण एक वेळेस खोटं बोललं तरीही चालेल, पण समोरच्याचा फायदा होत असेल तरच. समोरच्याच्या काहीतरी वाईट होण्यासाठी खोटं बोलणं हे चुकीचं आहे, पण समोरच्याचा फायदा करणे त्याच्यासाठी एक वेळेस खोटं बोलणं तरी चालेल. ती गोष्ट आपल्याला आत्मसात करायची आणि आपण एखाद्याचा जेवढा फायदा करू तेवढं सगळं देव आपल्याला देतो कधी पण बघा. आणि देवाकडे सुद्धा आपल्यासाठी काही नाही मागायचं. माझ्या मुलीचं व्यवस्थितपणे लग्न होऊ दे, तिला चांगला नवरा भेटू दे, माझ्या मुलाला पायावर उभा राहू दे, असं कधीच मागायचं. देवाजवळ मागायचं की सगळ्यांना सुखी ठेव. देव असं सगळ्यांना सुखी ठेव जर आपण माहिती ना, आपल्यासाठी मागणारे पण कुठेतरी असतात की नाही, सगळ्यांना सुखी ठेव म्हणजे आपण पण त्याच्यात आलोच. फक्त उपचार करताना असं नाही म्हणायचं मला सुखी ठेव देवा, सगळ्यांना सुखी ठेव असं बोलायचं. हे आपण योगामधनं शिकून जायचं. फक्त बॉडी फिटनेस आणि झिरो फिगर हे योगा नाही. तर योगामधनं जेवढे आपण पॉझिटिव्ह विचार करू ते म्हणजे योगा. यूज म्हणजे आपल्या सगळ्या आत्मसात पॉझिटिव्ह थिंकिंग. समजलं सगळ्यांना? आणि क्लास मिस करू नका. व्यवस्थितपणे एखादा महिना तुम्हाला नाही ना जमलं तर ऑनलाईन क्लासचं सुविधा आहे. आता आपल्याकडे मॅडम एक महिना मी ऑनलाईन क्लास करते, काहीच प्रॉब्लेम नाही. ही जास्त आहे ऑनलाईन क्लास, पण थोडेसे ऑफलाईन पेक्षा फॅसिलिटीज पण ऑनलाईन मध्ये जास्त आहेत. ज्यांनी ऑनलाईन क्लास केले त्यांना अनुभव पण आलाय की नाही अनुभव. फेस योगा आहे, मेडिटेशन आहे, वर्कआउट आहे विथ म्युझिक. आणि असं नाही की ऑफलाईन क्लास खराब आहे, पण मी सांगते फी त्यामुळे जास्त आहे तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी. 500 आणि 700 मध्ये का फरक आहे? तर तुम्ही सुट्टी मारत नका. एखाद्या महिना जमलं नाही मॅडम ऑनलाईन क्लास करते, एक महिना परत ऑफलाईन करते असं मी सांगते. असं नाही म्हणत की ऑफलाईन सोडून द्या ऑनलाईन करूया. आमच्या दोघींचे क्लास काही वेगळे नाही, फक्त एवढंच आहे की ऑफलाईन क्लास कसा असतो परिसरापुरता असतो, ऑनलाईन क्लास कसा असतो कुठून पण जॉईन होऊ शकतो. आता स्टुडंट आहेत काही ह्या स्वतःच पुण्यावरनंच 3 स्टुडंट आहेत, काही धुळेवर नाही, काही मुंबईवर नाही, असे वेगवेगळे लांब क्लास जातो ना, त्यामुळे ऑनलाईन पण स्टार्ट केलाय. तर सुट्टी मारत नका जाऊ. ऑनलाईन क्लासची पण सुविधा आहे आपल्याकडं. ऑफलाईन नाही जमलं तर ऑनलाईन. मध्ये जेवणही खूप छान होतं. गावाकडचा बेत असं जेवण ठेवलेलं होतं. लहान्यांपासून मोठ्यांनी खूप धमाल असा डान्स केला व खूप एन्जॉय केलं. अशी केली आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन पार्टी. तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.